सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. वैभव देशमुखनं सुळेंसमोर मांडली कैफियत. खासदार सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांचीही उपस्थिती. संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न आणता कळंबच्या दिशेनं नेण्यात यावा. एका महिलेशी संबंध असल्याचा बनाव करण्याचा प्लॅन होता. धनंजय देशमुखांचे पोलिसांवर गंभीर आरोप. आरोपी कृष्णा आंधळेला कधी अटक करणार? मसादोगमधून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. सर्व आरोपींच्या सीडीआरची सुळेंची मागणी. कृष्णा आंधळे कसा सापडत नाही? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. तर आंधळेचं हत्या झाली त्यावेळी जे डीवायएसपी होते त्यांचाही सीडीआर काढा, आव्हाडांची मागणी. सुप्रिया सुळेंकडून परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट. खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती. महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे जावा. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी. परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी उपोषण करणार. पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं वक्तव्य. बीड आणि परभणी प्रकरण सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार, सुळेंची माहिती. राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा. भाजप आमदार सुरेश धस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडे मागणी. निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धसांचा आरोप. विकिपीडियावर संभाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह मजकूर. अभिनेता कमाल खाननं विकिपीडियावर शेअर केला होता मजकूर. शिवप्रेमींच्या संतापानंतर विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला. इंग्रजीतला मजकूर अजूनही कायम. संभाजी महाराज आमचे आदर्श असले आणि त्यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह लेखन खपवून घेणार नाही. विकिपीडियाशी संपर्क करून वादग्रस्त मजकूर हटवा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. याबाबत नियमावली तयार करता येईल का? याबाबत केंद्राशी चर्चा करणार, फडणवीसांची माहिती. संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेनं कायम बदनाम केलं. सनातनी मनुवाद्यांनी कायम कांड रचले. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. शिवाजीराजे संभाजीराजे आमचं आराध्य दैवत. हा मजकूर कसा काढावा त्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता. तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पदांची निर्मिती करण्यासही मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्याची माहिती. राज्यात अन्न आणि प्रशासन विभागाची आजपासून राज्यभरात खाद्यपदार्थांच्या तपासणीची विशेष मोहीम. मंत्रालयाच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचीही तपासणी. ठाकरेंच्या शिवसेनेचं कोकणात झालेल्या डॅमेजनंतर उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार. कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा, उद्धव ठाकरेंच्या सूचना. एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार. या लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही, वैभव नाईक यांच्याकडून स्पष्ट. राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात शिवाजी पार्कात पुन्हा बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. मराठी माणसाच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला हवं, अशा आशयाचा बॅनर. एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवरून शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापूंची टोलेबाजी. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या निकटवर्तीयांनी आव्हाडांची सोडली साथ. अभिजित पवार, हेमंत वाणी आणि सीमा वाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी. पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरण्यात आले होते, त्यामुळे अडचण आली. मात्र आता आम्ही अर्थ खात्यासोबत बोलून ही अडचण दूर करणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ठाणे ग्रामीण विकास यंत्रणा आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीची दिशा बैठक. बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश म्हात्रे, नरेश म्हस्के आणि आमदार निरंजन डावखरेंसह अधिकाऱ्यांची उपस्थिती. भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता. अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उईके तर उपाध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ फेंडर. काँग्रेसनं जिल्हा परिषदेचं समाज कल्याण सभापती पदही मिळवलं.
किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अंजनगाव सुरजीतील बांगलादेशींना जन्मदाखला प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपासंदर्भात चर्चा केली. अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण, खोटं कागदपत्र सादर केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा घेतली अकोला पोलिसांची भेट. त्यांनी अकोला पोलिसांना बोगस कागदपत्रांसंदर्भात आणखी काही माहिती दिली. अकोल्यात बनावट जन्मदाखल्याप्रकरणी आणखी 11 जणांविरोधात गुन्हे दाखल. जन्मदाखल्यासाठी बनावट कागदपत्र दिली. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. रणवीर अलाहाबाद या प्रकरणात सुप्रीम कोर्ट संतप्त, प्रसिद्ध असल्यानं काहीही करू शकतो असं काहींना वाटतं. सुप्रीम कोर्टाकडून इंडियाज गॉट लेटंटच्या कंटेंटवर संताप व्यक्त. ड्रग्ज विरोधात तुळजापुरातील पुजारी एकवटले. पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार. तुळजापुरात अनेक मुलं ड्रग्जच्या आहारी, नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी. ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पुजारी आणि एसपींसोबत बैठक घेणार. 20 तारखेला बैठक होणार असल्याची मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. सातारा पोलिसांनी 12 जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी केली जेरबंद. 2 परदेशी व्यक्तींचाही समावेश. आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे 37 ग्रॅम MD जप्त. विरारमधील एका सोसायटीत गुंडगिरी, 8 जणांवर घातली गाडी. 3 सुरक्षारक्षक गंभीर जखमी. सोसायटीमध्ये वाहनाची नोंद नसल्यानं कार चालकाची सुरक्षारक्षकासोबत वाद. आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती. मारहाण आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक. पोलीस जखमी, 4 जण ताब्यात. शेकापूरबाई शिवारात वनविभागाच्या जागेवर अवैधरित्या माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई. एका JCB मशीनसह ट्रॅक्टर, ट्रॉली यासह साहित्य जप्त. वर्ध्यात अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक. चोरीचे वेगवेगळे 10 गुन्हे उघडकीस. आरोपींकडून 15,88,000चा मुद्देमाल जप्त. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन. गेल्या 7 महिन्यांपासून बिलं न मिळाल्यानं कंत्राटदार ठेकेदारांचा सरकार विरोधात मोर्चा. 27,000 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचा ठेकेदार कंत्राटदारांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आई मुलाला भरधाव वाहनानं चिरडलं. 22 वर्षीय मुलासह 54 वर्षीय आईचा मृत्यू. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल. 2024चा खरीप हंगामाचा पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचीही मागणी. लातूर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून राजमाची आवक वाढली. राजमाला प्रति क्विंटल 9,000 ते 9,300च्या आसपास कमाल भाव. मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून INS गुलजार युद्धनौका विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार. सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षीय बालकाला GBSची लागण. जळगावात आतापर्यंत GBSचे 3 रुग्ण. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात. राहुल गांधी यांचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. काँग्रेस कोर्टात जाणार असल्याची माहिती. सुप्रीम कोर्टात 48 तासात सुनावणी अपेक्षित, तरी नियुक्ती का? मध्यरात्री जाहीर केलेली नियुक्ती अनादरयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरून राहुल गांधींची मोदी शहांवर टीका. विकिपीडियानं नाव बदलावं, $1 अब्ज देतो. विकिपीडिया नाव बदलून डिकिपीडिया करा. एलन मस्क यांची पुन्हा ऑफर. टोरेंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान अपघात. 15 जण जखमी. अमेरिकेहून आलेल्या विमानाला अपघात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.